आज आपण काय बघणार आहोत, सर्कलची बघणार आहोत. सर्कल तुम्ही 5वी पासून शिकत आला, ती थोडीशी मी काय घेतो इथे रिव्हिजन घेतो आणि आपण काय करूया, 7वीतलं बघूया, 8वीतलं पण थोडं बघूया, 9वी पर्यंत जाता येतील का ते पण आपण बघणार आहोत. पण तुमचे चॅप्टर्स काय छोटे छोटे आहेत एकदम, बघा ते एकदम संपतील एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये एक चॅप्टर संपू शकेल असे चॅप्टर राहिलेले आहेत आपले. आपण डिटेलमध्ये बघूया. तर प्रत्येकाला माहिती आहे बघा की हे सेंटर झालं समजा, त्याच्याभोवती आपण हे आपलं सर्कल झालं. सर्कलवरचा प्रत्येक पॉईंट हा सेंटरपासून इक्वल डिस्टन्सवर असतो आणि तो पॉईंट आणि सर्कलवरचा कुठलाही पॉईंट आपण जोडला तर त्याला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो. सगळ्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट काय माहिती आहे, जर सर्कलवरचे 2 पॉईंट आपण जोडले पण ते जोडताना जर ते सेंटरमधनं जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो सांगा, डायमीटर म्हणतो. सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर डायमीटर डी ने दाखवलं जातं, रेडियस आर ने दाखवलं जातं. आणि कायम याच्यामध्ये रिलेशन काय ते पण तुम्हाला माहिती आहे. जर आपण रेडियस, हे पण रेडियस झालं, हे पण रेडियस झालं, म्हणजे डायमीटर काय झालं सांगा, 2r, 2 टाइम्स रेडियस इक्वल टू डायमीटर. म्हणजे याला रेडियसला त्रिज्या मीटर आणि याला व्यास म्हणतो. क्लिअर. नंतर दुसरं काय बघ, आपण तुम्हाला माहिती आहे सर्कलवरचे कुठलेही जॉईंट पॉईंट जोडले तर त्याला आपण कॉर्ड म्हणतो. हा आपला एक कॉर्ड झाला, हे आपलं काय झालं, कॉर्ड झालं. लक्षात, सर्कलवरचे 2 कुठले, आणि जर कॉर्ड जर सेंटरमधनं जात असेल तर त्याला आपण डायमीटर म्हणतो. डायमीटर सुद्धा एक काय समजा कॉर्ड आहे आणि ती लार्जेस्ट कॉर्ड आहे. सर्कलमधलं समजा लार्जेस्ट कॉर्ड कुठली आहे तर डायमीटर आहे. हे पण तुम्हाला काय असायला पाहिजे, माहित असायला पाहिजे. क्लिअर. नंतर दुसरं काय माहित असायला पाहिजे, डायमीटरमुळे काय होतं सांगा, सर्कलचे 2 भाग होतात. हा एक भाग झाला, हा एक भाग झाला. हे 2 सेमी सर्कल होतात, त्याला आपण काय म्हणणार आहे, सेमी सर्कल म्हणणार आहे. हा एक सेमी सर्कल, हा एक आपला काय झाला सांगा, सेमी सर्कल. हे तुमचं सगळं काय झालेलं आहे, बहुतेक 5वी 6वी मध्ये काय झालेलं आहे, झालेलं आहे. आता आपण पुढचं काहीतरी बघणार आहोत. दुसरी गोष्ट आणि लक्षात घ्या, सर्कल मधली असं आपण हे केलं बघा, मी लाईन्स काढतोय. ही संपूर्ण ह्याचं जर आपल्याला, ह्याला आपण एरिया म्हणतो, आतमध्ये जो भाग आहे तर सगळ्याला आपण काय म्हणतो, एरिया, क्षेत्रफळ म्हणतो किंवा एरिया म्हणतो. आणि सर्कलचं जर बाहेरचं आपण असं मोजलं अंतर हे, तर त्याला सर्कमफेरन्स म्हणतो. आपण स्क्वेअर मध्ये काय बघितलेलं, पेरिमीटर वगैरे बघितलेलं ना, तसं इथे आपण पेरिमीटर न बघता म्हणता त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्कमफेरन्स म्हणणार. म्हणजे हे संपूर्ण परीघ, त्याचं बाहेरचं अंतर किती आहे त्याला परीघ म्हणणार आहे आणि आतमध्ये त्याला आपण काय म्हणतो, एरिया म्हणतो. क्लिअर. हा, तर सर्कमफेरन्स मी दाखवतो, सी ने दाखवतो. एरिया काय दाखवलं जातं, ए ने दाखवलं जाते, स्मॉल ए व कॅपिटल ए. ओके, क्लिअर. तर तुम्हाला काय करायचंय बघा, एक काय करायचंय, कुठल्याही तुमच्या घरातल्या पुस्तकामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, बांगडी घ्या किंवा राऊंड शेप काही घ्या, सर्क्युलर शेप काही घ्या, त्याचं तुम्ही काय करायचंय, डायमीटर मोजायचंय, व्यास मोजायचा आहे. आणि दुसरं काय करायचंय, तर हे अंतर दोरा घ्या एक आणि असं राऊंड काढा आणि ते पट्टीवर तेव्हा किती डिस्टन्स होतं ते बघा. आणि तुम्हाला काय बघायचंय, तर सी आणि डी मध्ये, म्हणजे सर्कमफेरन्स आणि डायमीटर मध्ये काय रिलेशन आहे ते तुम्हाला बघायचं आहे. हे जर तुम्ही फाइंड आउट केलं ना तर तुम्हाला मिळणार आहे 22/7d. म्हणजे सर्कमफेरन्स हे काय असतं समजा, π/7d असतं. π/7 काय असतं, d असतं. π/7 म्हणजे ऍक्च्युअली काय येणार आहे, 3.14 आणि डी काय तुमची असेल ती, लक्षात आहे ना, ही तुमची डी. याच्यामध्ये रिलेशन काय सांगा, सर्कमफेरन्स म्हणजे परीघ आणि डायमीटर मध्ये रिलेशन काय सांगा, सी इज इक्वल टू 22/7d किंवा ह्याला आपण काय म्हणतो, पाय म्हणतो. ह्याला काय म्हणतो सांगा, पाय म्हणतो. तो एक तर 22/7 ने दाखवला जातो किंवा 3.14 हे तुम्ही प्रॅक्टिकली बघणार. तुम्ही काय करणार आहे सांगा, डायमीटर किती आहे ते काढणार आहे त्याची आणि नंतर काय करणार, सर्कमफेरन्स काढणार आहे आणि त्याच्यामध्ये रिलेशन काय ते बघणार. किंवा तुम्ही काय करायचं, C/D ची व्हॅल्यू काढायची, हे सर्कमफेरन्स काढायचं, डी काढायचं आणि त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली तुमची एवढी येणार, जवळजवळ काय येणार सांगा, 3.14 येणार. कुठले घ्या, वेगवेगळे घ्या, सर्क्युलर शेप काय घ्या, वेगवेगळे घ्या. म्हणजे त्याच्यावर आपल्याला समजलं की C/D इज इक्वल टू 3.14 आणि 3.14 आपण काय म्हणतो सांगा, पाय म्हणतो किंवा 22 काय म्हणतो, 7 म्हणतो. लक्षात आहे. तर आता आपण काय करूया, तर आपल्याला रिलेशन बघायची आहे की आपण डी मध्ये बघितले बघा,
डी मध्ये काय रिलेशन आहे ते डी आणि सी मध्ये. तर आपण बघूया सी आणि आर मध्ये काय रिलेशन आहे. रेडियस ऑफ सर्कल मी परत एकदा लिहितो बघा. सी इज इक्वल टू पाय डी. हे आपण रिलेशन बघितले. पण आपल्याला माहित काय समजा डी इज इक्वल टू 2r. त्रिज्येचं रेडियसचं जर डबल केलं तर आपल्याला काय मिळते, डायमीटर मिळते. क्लिअर. त्यामुळे काय म्हणा समजा सी इज इक्वल टू 2πr. 2 टाइम्स काय करायचं आर करायचं आणि पाय. हे आपलं काय झालंय इक्वेशन झालं, सूत्र झालं. लक्षात येते ना. म्हणजे तुम्हाला जर सर्कमफरन्स काढायचा असेल तर आपण काय करणार आहे 2πr काढणार आहे. 2πr म्हणजे काय मिळते आपल्याला सर्कलचं सर्कमफरन्स मिळतं. ऍक्च्युली पेरिमीटर आपण सर्कल ह्याच्यामध्ये स्क्वेअर मध्ये रेक्टँगल मध्ये काय म्हणायचो त्याला पेरिमीटर म्हणायचं. पण इथे पेरिमीटर शब्द न वापरता आपण काय करणार आहे सर्कमफरन्स असा म्हणणार. तर याच्याशी रिलेटेड तुम्हाला समजा क्वेश्चन दिले तर तुम्हाला काढता यायला पाहिजे. समजा पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलाय डी इज इक्वल टू समजा 49. डी इज इक्वल टू डायमीटर, एका सर्कलची डायमीटर 14 आहे तर त्याचं सर्कमफरन्स काढा. तर आपण काय करणार आहे समजा सी इज इक्वल टू आपल्याला माहित आहे पाय डी. पाय म्हणजे आपण 22/7 लिहू शकतो. डी किती आहे आपलं 14 आहे. त्यामुळे 7 म्हणजे 7 7 2 जा म्हणजे त्याला काय येणार सांगा 42 येणार, 44 येणार. सॉरी लक्षात आहे. किंवा तुम्हाला असं पण दिलेलं असेल की वेगळ्या प्रकारे काहीतरी दिलंय. समजा दिलंय तुम्हाला आर इज इक्वल टू समजा 21 दिलंय, रेडियस दिलंय आणि त्याच्यावर तुम्हाला काय काढायला सांगितलंय समजा सर्कमफरन्स काढायला सांगितलं. तर मी काय करणार आहे आपल्याला माहिती आहे पाय डी म्हणजे सर्कमफरन्स. पण डी म्हणजे काय सांगा डी म्हणजे 2r. त्रिज्येचं किंवा रेडियसचं डबल केलं की काय मिळते आपल्याला डायमीटर मिळते. क्लिअर. मग आपण काय लिहू शकतो समजा 22/7 इंटू 2 इंटू आर आपल्याला 21 दिलं. 7 एके 7 7 एक 21 3 दुनी 6 होणार आणि 6 दुनी 12 6 दुनी 12 म्हणजे 132 आपलं काय येणार समजा सर्कमफरन्स येणार आहे. क्लिअर. हां त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा. म्हणजे आपल्याला जर डी दिलेलं असेल तरी काढता यायला पाहिजे आणि आर दिलेलं असेल तर सर्कमफरन्स काढता यायला पाहिजे. कारण आपण रिलेशन काय आहे ते बघितली त्याच्यामध्ये. आता समजा आपल्याला वेगळा काहीतरी प्रॉब्लेम दिला. समजा आपण दिलाय आपण बघितलंय की सी बघितलंय. सी कसं काढायचं ते बघितलंय. आता आपल्याला सी दिलेलं आहे, सर्कमफरन्स दिलेलं आहे, सर्कलचं सर्कमफरन्स दिलेलं आहे आणि तुम्हाला काय काढायला सांगितलं रेडियस किंवा डायमीटर काढायला सांगितलं. तर आपला काय रिलेशन आहे तर आपण परत एकदा लिहूया. 60 इक्वल टू 22/7 इंटू डी. हे आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सी इज इक्वल टू पाय डी. आता आपल्याला काय दिलं समजा सर्कमफरन्स दिलंय आणि डी काढायला सांगितलं. मग मी काय करतो इथे बघा 616 हे इथे डिव्हिजन आहे. इथे काय होणार समजा मल्टिप्लिकेशन होणार. हे काय होणार समजा मल्टिप्लिकेशन आहे इथे डिव्हिजन होणार. आणि जेव्हा तुम्हाला अशी एखादी व्हॅल्यू दिलेली असते ना ती कुठेतरी भाग जातच असतो त्याला. इथे जर मी समजा 11 2 चा केला 22, 11 5 जा 11 6 जा 2 1 जा 2 28. आणि मी काय करतो तुम्ही असं करणार तर असं पण करा. तर तुम्हाला कसं वाटतं तसं बघा. पण मला वाटतं हे बरोबर आहे. दोघांमध्ये कॉमन काय समजा 11 ने आपल्याला दोघांना घालू शकतो. म्हणून मी काय केलं 11 2 जा 22 आणि 11 5 जा 55 राहिले 6, 11 6 जा 66 म्हणजे 56 राहिले. मग 56/2 म्हणजे काय मला समजा 28 मिळणार. तुम्ही असं काढलं तरी काढेल. म्हणजे आपल्याला काय मिळालं समजा 28 × 7 म्हणजे काय होणार 196. हे आपल्याला काय मिळालं समजा काय मिळालं डायमीटर मिळालं. लक्षात येईल ना. आता डायमीटरचं तुम्ही हाफ करा 9. हे आपलं काय मिळणार हे आपल्याला डायमीटर मिळालं. हे आपल्याला काय मिळणार रेडियस मिळणार. म्हणजे तुम्हाला काय करता यायला पाहिजे हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. किंवा डी बद्दल आपण काय लिहू शकतो 2r लिहू शकतो. पाय म्हणजे 22/7 लक्षात ठेवा.
हा जर तुम्हाला माहीत असेल तर अशा प्रकारची सर्कम्फरन्स, रेडियस आणि डायमीटर रिलेटेड तुम्ही सगळी उदाहरणं काय करू शकता, सोडू शकता. क्लिअर समजलं. आणि हे पण लक्षात ठेवा, डबल रेडियसचं डबल केलं तर काय मिळतं, आपल्याला डायमीटर मिळतो, किंवा उलट आपण डायमीटरचा हाफ केला तर मला काय मिळणार आहे, रेडियस मिळणार आहे. क्लिअर. आपण आता मी 2 उदाहरणं तुमच्या पुस्तकातली तिथे लिहिलेले बघा, ते आपण सोडूया. तर पहिल्या उदाहरणामध्ये काय दिलं बघा, रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन दिलेलं. गार्डन आहे बघा अशी, आणि त्याचं सर्क्युलर गार्डनचे रेडियस दिलेलं आहे आपल्याला. किती दिलं आहे, 56 मीटर दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, फेन्सिंग करायचं. फेन्सिंग म्हणजे काय करायचं आहे, असे तार हे करायचे संपूर्ण. आणि ते किती राऊंड पाहिजे, मला 4 वेळा गुंडाळायचे. असे 4 राऊंड काय करायचे, पहिल्यांदा एक खाली, वर 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 असं. आपल्याला काय करायचं आहे बघा, अशी फेन्सिंग करायचं आहे. ही आपली फेन्सिंग म्हणजे आपण कशी हे घालतो, कुंपण वगैरे घालतो, तसं मला फेन्सिंग करायचं आहे. 4 राऊंड करायचं. तर हे ऍक्च्युली नाही, हे इथे नाही दाखवून मी तुम्हाला. ऍक्च्युली काय येणार नाही, हे नाही येणार आहे. आपल्याला असं करायचं बघा, असं 4 करायचं. लक्षात आहे. त्याला सपोर्टला आपण काहीतरी देणार आहे, पण तिथे तार नाही वापरणार. तेव्हा आपल्याला काय करायचं तर 4 वेळा फेन्सिंग करायचं, 4 राऊंड फेन्सिंग करायचे. तर 40 रुपये पर मीटर प्रमाणे पहिल्यांदा त्याची किंमत किती येणार. तर पहिल्यांदा आपण त्याचं सर्कम्फरन्स काढूया. सर्कम्फरन्स म्हणजे का, C = 2 पाय r. कारण आपल्याला r दिले आहे बघा. तेव्हा मी काय करतो, 2 × 22/7 × r. 7 × 56. लक्षात आहे. नंतर मी काय करतो, ह्याचं जर हे केलं 22, हे मी करतो 16 झाला, म्हणजे काय आलं 32 352 काय त्याचं सर्कम्फरन्स आहे. त्याचं सर्कम्फरन्स किती आहे सांगा, 352 आहे. आता मला किती राऊंड करायचे, 4 करायचे आहे. 4 केलं तर मला × 4 करावं लागतं. हे मला किती तार लागणार सांगा, 1408 मीटर्स तार लागणार. एक राऊंड करायला मला 352 लागतो. अशी मला किती राऊंड करायचे, 4 करायचे. हां, मग किती लागणार सांगा, 1408 लागणार. आणि मला रेट काय दिलाय बघा, 40 रुपीज पर मीटर दिलेला आहे. एवढी मीटर वायर मला लागणार आहे. तर 40 रुपये प्रमाणे याचा दर किती होणार आहे. तर मी काय करतो, एवढं आपल्याला काय लागणार त्याचं, हे होणार आहे. याची एवढी अशी होणार आहे मीटर. 40 रुपये पर मीटर. ओके, मीटर दिलंय. ओके, आपण पर्यंत कॅल्क्युलेशन केलं 14 इथे मला चुकलंय माझं बघा, इथे 56. हे एवढे रुपीज आपल्याला लागणार. क्लिअर समजलं. मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. आपल्याला काय दिलंय, गार्डन आहे. गार्डनची रेडियस आहे, सर्क्युलर गार्डन आहे. त्याचा रेडियस आहे तो 56 आहे. आणि आपल्याला तारेचं कुंपण घालायचं आहे, फेन्सिंग करायचं आहे. हां, तर मी पहिल्यांदा काय काढलं, त्याचं सर्कम्फरन्स काढला, परिघ काढला, 352 आहे. हे एक राऊंड करायला मला 353 मीटर लागते. तर 4 राऊंड करायला मला किती लागणार आहे, 1408 मीटर्स लागणार आहे. पण रेट ऑफ तारेचा हे काय सांगा, तर आपल्याला 40 रुपीज पर मीटर आहे. टोटल मीटर्स एवढे होतात × 40. हे जर मल्टिप्लाय केलं तर 56,320 रुपीज तुम्हाला काय करणार आहे, संपूर्ण फेन्सिंग करण्यासाठी लागणार आहे. क्लिअर. ओके, तर आपण दुसरं उदाहरण बघूया. डायमीटर ऑफ व्हील. म्हणजे समजा इथे कन्सिडर करा एखादी गाडी वगैरे आहे, कुठलीही गाडी कन्सिडर करा. तर डायमीटर ऑफ व्हील, हा डायमीटर म्हणजे हे आपलं चाक आहे बघा, त्याची डायमीटर आहे ती 1.4 आहे. ओके, हाऊ मेनी रोटेशन विल इट कम्प्लीट. म्हणजे जर 1.1 किलोमीटरला जायचं आहे तर त्याची रोटेशन किती होणार आहे, चाकाची रोटेशन किती होणार आहे. तर मला पहिल्यांदा काय काढावं लागेल सांगा, त्याचं सर्कम्फरन्स काढावं लागेल. सर्कम्फरन्स म्हणजे काय करतो, 27/d. 27/1.4. 1.4 मी असं पण लिहू शकतो बघा, 14/10. म्हणजे मला इझी पडेल. 7 × 7 7 × 2 14 म्हणजे किती आले, 44/10. म्हणजेच काय झालं सांगा, 4.4. बरोबर ना, बरोबर. ओके, आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे, 1.1 किलोमीटर आहे.
पण ते आपण मीटरमध्ये कन्वर्ट करूया, कारण हे आपण काढले ते मीटरमध्ये काढलं. लक्षात आहे. मग मी काय करतो, 1.1 किलोमीटर म्हणजे किती होणार सांगा, 1100 मीटर होणार. क्लिअर. 110 आपलं काय होणार, मीटर होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, डिवायडेड बाय एक रोटेशन करायला किती वेळ लागतो, 4.4 लागतं आपल्याला. मग मी ते 4.4 लिहितो, किंवा मी असं पण लिहू शकतो 1100 हे 4.4 आहे ना, त्याचं 10 आहे ते वर गेलो 10 आणि 44 करतो. त्यामुळे इथे काय झालं बघा, 11 1 जा 11 100 झालं, 11 4 4 2 2 जा 5 2 जा 2 1 जा 15 2 जा 100. म्हणजे आपल्याला किती रोटेशन होणार सांगा, 250 रोटेशन होणार. परत लक्षात घ्या, चाक आहे, चाकचं रोटेशन एकदा फिरलं की किती होणार रोटेशन सांगा, 4.4 मीटर होणार आहे. आपल्याला डिस्टन्स किती दिलाय, 1.1 किलोमीटर आपल्याला काय करायचं, कव्हर करायचं आहे. मग आपण काय करणार आहे, 1.1 किलोमीटर आहे ना, ते मी काय केलं समजा मीटरमध्ये, कारण हे जे आन्सर आलं ते आपल्या मीटरमध्ये आलेलं आहे. त्यामुळे दोन्ही काय असायला पाहिजे, मीटरमध्ये असायला पाहिजे. त्यामुळे 1100 हे टोटल डिस्टन्स आहे, डिवायडेड बाय एक रिव्हॉल्व, म्हणजे एक आपलं काय करायचं, असं सर्कमफेरन्स म्हणजे एक रोटेट झाल्यावर किती डिस्टन्स हे करतं ते, तर 4.4 डिवायडेड बाय काय केलं मी, 4.4 केलं. त्यामुळे आपल्याला काय मिळालं, 1100 डिवायडेड बाय 4.4 म्हणजेच आपल्याला काय मिळणार सांगा, 250 मिळणार. तर आपण आणि त्याच्यामध्ये थोडंसं बघूया. हे मी उदाहरणं दिलेले आहेत आणि थोडंसं घेतो मी, कारण सिंपल आहे बघा एकदम. तर मी सर्कल काढले बघा एक, नंतर एक कॉर्ड काढली बघा अशी, ही आपली कॉर्ड झाली. लक्षात आहे. तर आपल्याला इथे काय म्हणतात, दोन आपल्याला असे भाग पडलेले आहेत बघा, कॉर्डमुळे काय केलेले आहे, दोन भाग पडलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागाला आम्ही आर्क म्हणणार. हे आपली काय झाली, आर्क झाली. ह्याला आपण मायनर आर्क म्हणणार आहे, मायनर आर्क, आणि ह्याला मेजर आर्क म्हणणार. ह्याला काय म्हणणार सांगा, मेजर आर्क म्हणणार. हे जेव्हा कॉर्ड आपण घेतो एखादी, तेव्हा त्याच्यामुळे काय होतात, सर्कलचे दोन भाग होतात आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉर्ड म्हणणार, आर्क म्हणणार आहे. एक असते छोटी असते त्याला मायनर आर्क म्हणतो. ती दाखवण्याची पद्धत कशी आहे, समजा इथे एखादा बिंदू घेतला मी आणि ते डी घेतला, तर आर्क मी कसे दाखवणार, आर्क ACB असं लिहिणार. त्याचं कसं लिहिणार, आर्क ADB. यांचे दोघांचे बघा, मी नुसतं AB लिहिलं तर कन्फ्यूज झालं असतं. आर्क AB लिहिली तर ही आहे का ही आहे, त्यामुळे मध्ये एक मी पॉईंट घेतला दोघांच्या. त्यामुळे आपण काय केलं, लिहिलं ही आपली काय झाली मायनर आर्क, ही आपली मेजर आर्क. पण हीच जर समजा आपण आर्क अशी काढली जी सेंटरमधनं जाते, ही समजा आपण एक काढलेली आहे XY आणि हा आपला सेंटर पॉईंट. तर या आर्कमध्ये काय होते सांगा, सर्कलचे दोन भाग होतात आणि त्या प्रत्येक आपल्याला काय म्हणतो, सेमी सर्कल म्हणतो. दोन्ही काय आले, सेमी सर्कल. लक्षात आहे ना. तर डायमीटरमुळे सर्कलचे दोन आर्क बनतात, दोन्ही काय असतात, सेमी सर्कल म्हणतो त्याला. म्हणजे आपण दोन्हींची काय असणार आहे, सेम असणार आहे, दोन समान भाग पडतात, त्यांना आपण काय म्हणतो, सेमी सर्कल म्हणतो. आता जनरली काय होते बघा, ही आर्क बघा ACB आणि ADB, याच्यामध्ये दोन्ही पॉईंट कॉमन आहेत दोघांसाठी. A आणि B या आर्कसाठी पण कॉमन आहे आणि या आर्कसाठी पण. लक्षात आहे. तेव्हा त्याला आपण करस्पॉन्डिंग आर्क म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो सांगा, करस्पॉन्डिंग आर्क म्हणतो. क्लिअर. हां, हे दोन्ही काय झाले सांगा, करस्पॉन्डिंग आर्क. पण समजा मी सर्कल काढलं, समजा इथे AB लिहिलं, इथे C लिहिलं, EF आणि इथे G आहे. तर या आर्कमुळे काय होते सांगा, दोन भाग पडतात. पण मी इथे आर्क वेगवेगळ्या बनतात बघा, आर्क EGF, आर्क EC घेतो मी, ECF. हा दोन झाला बघा, दोन भाग पडले. याच्यामुळे दोन भाग झाले आणि याच्यामुळे दोन भाग पडले. तर हे आर्क ACB आणि आर्क AGB. तर त्याच्यापैकी ह्या आहेत त्या करस्पॉन्डिंग आर्क. ह्या सुद्धा दोन करस्पॉन्डिंग आर्क आहेत, पण ह्या आणि ह्या करस्पॉन्डिंग नाही आहे. तर यांचे दोघांचे, याचा बघा एंड पॉईंट EF आहे आणि याचा काय सांगा EB आहे. त्यामुळे या करस्पॉन्डिंग म्हणणार नाही.
करस्पॉन्डिंग म्हणजे काय असायला पाहिजे, समजा त्याच्यामध्ये कॉमन 2 पॉईंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग. फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं मेजर आर्क आणि मायनर आर्क. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया की त्याचं मेजर कसं असतं ते पण आपण काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.